इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः बंद. स्ट्रेट बंद झाल्याने 1973 नंतरची सर्वात मोठी नाकाबंदी. 20 मिलियन बॅरल तेलाचं उत्पादन ठप्प. अमेरिकेवरही परिणाम. भारत आपल्या ऊर्जेची गरज आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णतः कटिबद्ध. मध्य पूर्वेतील तणावावरती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं संसदेत निवेदन. पंतप्रधान मोदींची एस जयशंकर यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते. भारत अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय. संजय राऊतांची टीका. पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये. नवनाथ बन यांचं उत्तर. विदर्भात तापमानाचा पारा वाढला. अकोला, अमरावती आणि वर्ध्याला 3 दिवस तापमानाचा येलो अलर्ट. इतर जिल्ह्यात देखील उष्णतेची लाट येण्याची शक्यता. लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास ठरावावेळी गोंधळ. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून जोरदार घोषणाबाजी. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब. ओला, उबर, रॅपिडोला दिलेली तात्पुरत्या स्वरूपाची परवानगी रद्द. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. इलेक्ट्रिक वाहनांची परवानगी दिलेली असताना पेट्रोल गाड्यांचा वापर केल्याचा आरोप.